संत पाहिजेत ना महाराज. आम्ही महाराज आहेत, बाबा इथं आहेत बुवा संत. आम्ही महाराजच राहणार, कारण का वाच्या सिद्धी नाही ना. वाच्या सिद्धी असेल तर संत. ते मुला बाबाकडे जा, त्यांच्याकडे आहे वाच्या सिद्धी. आणि लोक आमच्या डोक्याला ताण करतील. ते तर आम्हालाच आमचं कळलं आणि ते आमच्या नशिबाला. हो महाराज, पैसाच पुरा नाही मला एक कुठं नेऊन. पैसा पुरा नाही. मी कशा चालू सांगा बरं बाबा. ती मला ते पैसा पुरा नाही, तीच मुंबई सांगितल्याची. मी काय करणार, पैसा पुरा ना. नवीन आता एक बाबा कॅश आहेत आमच्या डोसक्याला, कुठे बी गेलं का नाही महाराज. मुलाला एक मुलगी बघा. आता कीर्तन सोडतो आणि हे करीत बसतो. कुठून बघ मुली आहे तो लग्नाच्या बाबा, हे धड नाहीत ना. आता हे रोज 3 आणि 2:30ला घरी येतात रात्री. आता हे कुठं कीर्तन नाही देतोय. दुनियाची व्यसन, गांजा भोग, बिड्या भोग. नाही तर बिड्या. मी म्हणला बिड्या ओढू नका. एक जणाला राग आला, मला बिडीवालीची लई चिडे महाराज. इतकं डोस उठतंय ना बिडीवाला दिसला की नाही. त्याला म्हणलं बंद करते बिडे. ते म्हणलं महाराज एक तर तुम्हाला अक्कल नाही. म्हणलं कस काय तुम्हाला बिडीचं महत्वच कळत नाही. म्हणलं ते मला म्हणायचं बिडीचं महत्व. त्यानं मला बिडीचा श्लोक म्हणून दाखवला माऊली महाराज. बिडीचा धूम्रपानम शतगोदानम एक एक झुरका गंगा स्नानम टकडम टोकडम स्वर्ग स्नानम आणि आखी बिडी मोक्ष स्नानम. म्हणला कमाल. म्हणलं काय लोक जोडतील काय कमाल आहे बाबा. ना कशा आणि पहिलं मुलीच्या बापाला ताण दिला महाराज, त्याने लग्न होईनात आता लवकर. आणि ते माझ्याकडं असते तर मग एक जण तरी लग्न जमवून आलं तर माझ्याकडं. लग्न जमच नाही गेलं, जमलं त्याचं लग्न कसं तरी. आता एखाद्या मुलाचं लग्न जमणं म्हणजे IPL कप जिंकण्यासारखंच आहे. ते आता आलं मला महाराज माझं लग्न जमलं. म्हणलं बरं झालं. तारीख काढायची म्हणलं. आता म्हणलं बरं. शाल श्रीफळ दिली, सत्कार केला, आशीर्वाद दिला. म्हणलं तारीख काढल्यावर कळवा, मी लेकर बाळे घेऊन येतो. जे गेलं बाबा 2 महिने फोनच नाही त्याचा मला. मी म्हणलं ह्यानं का गुपचूप लग्न केलं का. मी परवा दिवशी त्याला फोन लावला. अरे म्हणलं काय गेला तसं तारीख काढली का नाही का गुपचूप केलं. नाही म्हणला महाराज तुमचा आशीर्वाद घेतला ना. दुसऱ्या दिवशी मोडलं आपलं लग्न. हे आमचा आशीर्वाद. म्हणून मी कोणाला आशीर्वाद दे ना बाबा. त्या आळंदीत मी चाकण चौकात उभा होतो. ते परीक्षेची दिवस होती. एक विद्यार्थी होता 12वीला निघाला परीक्षाला. मला बा वर झालं थांब म्हणला इथं दर्शन घेऊया. म्हणलं का पहिला पेपर आहे म्हणला 12वीचा. म्हणलं आशीर्वाद मेरिट मध्ये शिमलं जा. ते निकाल लागल्यावर माझ्याकडे आलं. म्हणलं कस काय बाळा बरं आहे ना. मला महाराज तुमच्या आशीर्वादानं सगळे विषय गेले आपले. म्हणून मी आशीर्वाद देणं बंद केलं सध्या. मी गेल्या वर्षी आशीर्वाद दिला बाबा दत्त जयंतीच्या वर्षी एक जणाला. ते 100 रुपये देऊन पाया पडलं. मन आशीर्वाद जमलं कल्याण होईल. आता काल भेटले ते मला वर्षानंतर 20 रुपये देऊन पाया पडलं. 20 रुपयावर आलं 100च. म्हणलं कस काय बरं आहे का. हो म्हणला महाराज तुमच्या आशीर्वादाने 2 एकर विकला आतापर्यंत आपण. आमचा आशीर्वाद मस्त. अहो आमचे गुरुवारी दादा माऊली साखरवाडीचे
दादाची खासियत होती महाराज. काल्याच्या कीर्तना दिवशी दादानी जर नुकतीची वगैरे पूजा केली का नाही बाबा, ती संपायचीच नाही कधी. सिद्धी होती त्यांच्याकडं. संत होते दादा माऊली आमचे, संत महात्मे होते. मी एकदा काल्याला गेलो कीर्तनाला, त्याच्या अगोदर दादा जायचे तिथं. ते म्हणजे महाराज नुकतीची पूजा करा. म्हणजे तुम्हाला कळालं मला काय म्हणायचं. नाही बाबा म्हणलं मला काय पूजा नाही. नाही तुम्ही पूजा करा म्हणले. म्हणले का बरकत येत असते. म्हणलं मला घरीच पुरं नाही. आता तुम्हाला काय बरकत येणार माझ्या हाताला. आता त्यांनी म्हणल्यामुळे केली पूजा मी नुकतीची. मग मंत्र वगैरे म्हणले सर्व. बसलो बैठकीत. म्हणलं वाढा. आता वाढायला सुरुवात झाली. 2 मिनिटात म्हणलं कस काय नुकती भरपूर आहे. म्हणली महाराज पहिल्याच पंक्तीला शाट झाली. आशीर्वाद आमचा. एक म्हातारा आजारी पडलो त्याला बघायला गेलो मी आमच्या गल्लीमध्ये. आमच्या घरच्या म्हणजे बघून या. ती बी करणार त्याला नाही आपल्याला कोण बघा येईल. मग त्या म्हाताऱ्याला बघायला गेलो. ती बी लास्ट बॉलला चालतो. ती बी म्हणलं बाबा बरं आहे का. बरं आहे मला भाकरच जात नाही. उद्या जेवतात म्हणलं तुम्ही. आता आशीर्वाद दिला आणि घरी आलो. सकाळी माणसं बोलू आले. म्हणलं कस काय बरं आहे का. म्हणजे तुम्ही आशीर्वाद दिल्या. बघा तुम्हाला थोडा घ्यायचा असला विठ्ठल विठ्ठल. भेटले महाराज. काय बाळा महाराज मला देवाची प्राप्ती पाहिजे. माझ्या आईनं सांगितलं इथं आहे म्हणून. नारद महर्षी म्हणले आहे तुला भजन करावं लागल. 12 अक्षरी मंत्र ध्रुव बाळाला नारद महर्षीने दिला महाराज. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो भगवते अक्षरी मंत्र. 12 अक्षरी मंत्राची एवढी ताकद भगवान परमात्मा ध्रुव बाळाकडे आले. बाळा बोल तुला काय पाहिजे. त्यांनी म्हणले आपल्याला असं पद पाहिजे की तिथून पुन्हा कुणी आता उठ नाही म्हणलं पाहिजे. कबीरदास महाराज म्हणतात बात ऐशी करना कोई न बोले छोट और जगह ऐशी पकडना कोई न बोले उठ. भगवान आपल्याला जागाच अशी पाहिजे. हे बाबांनी जागा बनवली. जगाचा मालक सुद्धा तुम्हाला आता कोणी उठ म्हणू शकत. मला मी एक रूम द्या बाबा. मी बी येऊन बसतो इथंच का बाई. एक जुगी एक वर्ष बरं आहे ना तू. कोण म्हणणार बोला बाबाला कुणाची हिंमत आहे महाराज उठ मारायची. आता अख्खा दत्त भगवानचा अधिष्ठान तयार केलंय हे का नाही. अनेक मंदिर आहेत आतमध्ये शोभेवंत आहे. बनवा तर महाराज असं बनवा काहीतरी